हाय हॅलो नमस्कार, मी शोभा तुम्हा सर्वांची या नवीन रेसिपीमध्ये स्वागत करत आहे। आणि आज आपण मिक्स व्हेज भाजी तयार केलेली आहे, ती आज आपण बघत आहे। मिक्स व्हेज भाजी तयार करण्यासाठी मी या ठिकाणी गाजर आणि बटाटा वरची साल काढून फोड्या तयार करून घेतलेल्या आहेत। फ्लावर धुवून फ्लावरचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि वाटाणाही सोलून घेतलेला आहे। यामध्ये सिमला मिरची, बीन्स किंवा तुम्ही तुमच्या आवडीच्याही भाज्या यामध्ये घेऊ शकता। लवकर भाजी तयार होण्यासाठी मी कुकरमध्ये शिजवून घेत आहे, किंवा आपण कुकरमध्येही फोडणी देऊन भाजी तयार करू शकतो। पण या ठिकाणी मी पहिल्यांदा भाज्या कुकरमध्ये 2-3 शिट्ट्या देऊन शिजवून घेत आहे। तर कुकरमध्ये आपण फ्लावर, बटाटा, गाजर, वाटाणा आणि 2 ग्लास पाणी आणि मीठ आणि हळद चवीनुसार टाकून 3 शिट्ट्या करून भाज्या शिजवून घेतलेल्या आहेत। मिक्स व्हेज भाजी तयार करण्यासाठी आपण गरम कढईमध्ये 1 ते 1.5 पळी तेल टाकत आहे। तेल गरम झाले की त्यामध्ये छोटा 1 चमचा मोहरी भाजून घेत आहे। त्याचबरोबर छोटा 1 चमचा जिरा आणि कढीपत्त्याची पाने आणि थोडेसे हिंग पावडर टाकून आपण तेलामध्ये भाजून घेत आहे। 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, ते आपण आता तेलामध्ये टाकून परतून भाजून घेत आहे। कांदा थोडासा लालसर होईपर्यंत तेलामध्ये भाजून घेतलेला आहे। यामध्ये आता 1-1.5 चमचे अद्रक लसूण पेस्ट टाकून तीही आपण तेलामध्ये परतून भाजून घेत आहे। 3 मीडियम साईजचे टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत, ते आता आपण तेलामध्ये टाकून परतून भाजून घेत आहे। मी या ठिकाणी टोमॅटो चिरून घेतलेला आहे, याऐवजी टोमॅटोची पेस्टही करून तेलामध्ये परतून भाजून घेतली तरी चालेल। टोमॅटो पण आपल्याला सतत असे परतून तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे। यामध्ये अद्रक, लसूण, कोथिंबीर, पुदिना आणि खोबरे यांचा तयार केलेला मसाला 2 चमचे टाकून तोही आपल्याला तेलामध्ये सतत असे परतून भाजून घ्यायचा आहे। सतत असे परतून आणि 2 मिनिटे झाकण ठेवून बारीक गॅसवरती आपण सर्व मसाले भाजून घेतलेले आहेत। यामध्ये छोटा 1 चमचा हळद पावडर, 1 चमचा लाल तिखट पावडर, गरम मसाला 1 चमचा, 1 चमचा रेड चिली पावडर आणि कांदा लसूण मसाला 1-1.5 चमचे टाकून हे सर्व मसाले आपण तेलामध्ये परतून भाजून घेत आहे। मसाल्यांपुरते थोडेसे मीठ टाकून सर्व मसाले आपण परतून भाजून घेत आहे। यामध्ये आता आपण शिजवून घेतलेल्या भाज्या पाण्यासोबत घालून सर्व भाज्या आपण मिक्स करून घेत आहे। सर्व भाज्या आपण सर्व मसाल्यामध्ये परतून एकत्र मिक्स करून घेत आहे। कुकरमध्ये आपण पहिल्यांदा भाज्या शिजवून घेतलेल्या आहेत, त्यामुळे भाजी शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही। तर आता आपण 5-7 मिनिटे भाजी उकळून शिजवून घेत आहे। दाटसर भाजी बनण्यासाठी मी चमच्यानेच बटाटा आहे थोडासा मॅश करून घेत आहे आणि सर्व मसाल्यामध्ये आपण 4-5 मिनिटे भाजी शिजवून घेत आहे। याच्यावरती आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहे। तर अशा पद्धतीने आपण मिक्स व्हेज भाजी तयार केलेली आहे। ही भाजी आपण भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा भातासोबत किंवा पावासोबत सुद्धा खाऊ शकतो, खूप छान लागते। तर आजची ही मिक्स व्हेज भाजी रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका, म्हणजे मी पाठवलेली नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवरती पोहोचत राहील। आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।